नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय कोपरगाव यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 10 आपत्ती व्यवस्थापन या संदर्भात माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपत्ती संदर्भातील विविध बातम्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या बातम्यांचं निरीक्षण करा आणि चर्चा करा. आता यामध्ये 2 प्रकारच्या बातम्या आहेत, निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या बातम्या दिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्तमानपत्रात किंवा टी व्हीत रोज बातम्या पाहतो, ऐकतो, वाचतो. तर या ठिकाणी काही बातम्या दिलेल्या आहेत. ट्रक अपघातात 3घांचा मृत्यू, शस्त्राच्या धाकाने मेलमध्ये प्रवाशांना लुटले, रशियाचे विमान कोसळले, वर्धा वादळाचे चेन्नईत थैमान किंवा अशा अनेक प्रकारच्या वादळ, ज्वालामुखी, भूकंप, महापूर अशा अनेक प्रकारच्या बातम्या आपण ऐकत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आपत्ती व्यवस्थापन या प्रकरणामध्ये आणखीन सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 3 प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं पाहू. वीज पडून होणारी जीवितहानी टाळता येते का? हो, आपण मागील पाठात पाहिलेलं आहे की वीज पडून मृत्यू होण्यापासून आपण कसं वाचू शकतो किंवा वाचवू शकतो लोकांना. तर विद्यार्थी मित्रांनो, वीज पडून होणारी जीवितहानी टाळता येणार नाही, परंतु विजेचा लखलखाट चालू असेल अशा वेळी आपण सुरक्षित जागी राहून दक्षता घेतली पाहिजे किंवा आपण सुरक्षित ठिकाणी एखाद्या घरात जाऊन थांबलं पाहिजे. म्हणजे वीज पडून होणारी जी जीवितहानी आहे ती आपल्याला टाळता येईल. पावसाळ्यात शेताचे बांध वाहून जाऊ नयेत म्हणून काय करावे, असा दुसरा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, बांधाची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी केली पाहिजे. जर पावसाळ्यात बांध बांधायला गेलो आपण तर ते पाण्यात वाहून जाईल आणि म्हणून पाऊस येण्या अगोदर त्या बांधाची दुरुस्ती झाली पाहिजे. पाणी साचून बांध फुटू शकेल अशा ठिकाणी बांधातून भोग पाडून पाणी वळवले जाते. कोकणात याला खिंडार असे म्हणतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला वहीत लिहायची आहेत विद्यार्थी मित्रांनो. तिसरा प्रश्न आहे, पाणी टंचाई का निर्माण होते? तर पाणी टंचाई का निर्माण होते? आपल्या कोपरगावचीच परिस्थिती पहा विद्यार्थी मित्रांनो. यापूर्वी टँकरने पाणी पुरवलं जायचं. आत्तासुद्धा आपल्याला बरेच उन्हाळ्यामध्ये प्यायच्या पाण्याला तोंड द्यावं लागते, कारण ते 8 दिवसांनी येते, कधी 5 दिवसांनी येते, आहे की नाही. तर पाणी टंचाई का निर्माण होते विद्यार्थी मित्रांनो? पावसाचे प्रमाण कमी झाले की पाणी टंचाई निर्माण होते. तसंच आधी उपलब्ध असलेले पाणी जास्त प्रमाणात उपसले गेले किंवा त्याचा योग्य वापर झाला नाही तरीही पाण्याचे प्रमाण कमी होऊन पाणी टंचाई निर्माण होते. तर अशा पद्धतीने या 3 प्रश्नांची उत्तरे वहीत तुम्ही लिहा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मागील येतेत आपण मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्ती हे आपत्तींचे 2 प्रकार अभ्यासलेले आहेत. वरील बातम्यांमधील आपत्तींचे या प्रकारांमध्ये तुम्ही वर्गीकरण करा. मानवनिर्मित बातमी कोणती आहे, आपत्ती निर्मित किंवा नैसर्गिक निर्मित आपत्ती कोणती आहे, असे 2 गट करा आणि ती माहिती लिहा. काही आपत्ती आपण टाळू शकतो, तर काही आपत्तींमध्ये दक्षता घेणे आवश्यक असते. निसर्गनिर्मित व मानवनिर्मित आपत्ती या एकमेकांशी संबंधित असतात. हवामानातील बदलामुळे दुष्काळ, वीज पडणे, ढगफुटी, त्सुनामी, वादळे इत्यादी निसर्गनिर्मित आपत्ती उद्भवतात. अशा नैसर्गिक आपत्तीत जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्याला जबाबदार कोण? त्यासाठी आपण काय करू शकतो? तर या प्रश्नाची उत्तरं आपण पुढं पाहू. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे दुष्काळ, फेमाईन. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दुष्काळ, टँकरने पाणी पुरवठा केला जातोय, चित्रामध्ये निरीक्षण करा. असे अनेक मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडत नाही, मग त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातो, हे तुम्हाला माहिती आहे. पाण्यासाठी लोकांना खूप वणवण भटकावे लागते. अन्नधान्याच्या व पाण्याच्या प्रदीर्घ तसंच तीव्र तुटवड्याने
उद्भवणारी परिस्थिती म्हणजेच दुष्काळ. दुष्काळाचे सर्वसाधारणपणे सौम्य दुष्काळ आणि तीव्र दुष्काळ असे वर्गीकरण केले जाते. आता हे मुद्दे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. सौम्य दुष्काळ आणि तीव्र दुष्काळ असे वर्गीकरण केले जाते. दुष्काळाचे प्रमुख कारण नैसर्गिक असले तरी काही मानवी कृतींमुळे तर काही नैसर्गिक कृतींमुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. आता या ठिकाणी विचार करा, वर्षभर शेतात काहीच अन्न पिकले नाही तर काय होईल? जर अन्न पिकले नाही तर धान्य तयार होणार नाही, लोकांना खायला मिळणार नाही आणि उपासमारीने मृत्यू घडतील. अन्नच पिकले नाही तर सगळेच प्राणी मात्र मरतील, जिवंत राहणार नाहीत. त्यानंतर दुष्काळाची कारणे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? दुष्काळाची कारणे कोणती? अवर्षण, अतिवृष्टी व पूर. पुरात पीक वाहून जाणे किंवा पिकांचे नुकसान होणे, तापमानातील बदल, वादळे, थंड हवा, धुके असे पर्यावरणातील बदल, तसंच पिकांवर पडणारी कीड, रोग, टोळधाड, उंदीर व घुशी इत्यादी प्राण्यांकडून होणारा पिकांचा नाश, भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती इत्यादी दुष्काळाची काही कारणे आहेत. त्यांपैकी अवर्षण हे दुष्काळाचे प्रमुख कारण आहे. दुष्काळाच्या मानवी कारणांमध्ये युद्ध, अंतर्गत अशांतता, वाहतुकीच्या मार्गांचा अभाव, लोकसंख्येची बेसुमार वाढ या बाबींचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नांच्या उत्तरामध्ये तुम्हाला याविषयी दुष्काळाची कारणे विचारले जातील. हे सर्व कारणे लक्षात ठेवा. वहीतल्या दुष्काळाची कारणे कोणती? आलं लक्षात? त्यानंतर इतिहासात डोकावताना दुष्काळ काही आजच पडत नाही आहे, हे तुम्हाला माहीत आहे. पिण्याच्या पाण्याचे, अन्नाचे तसेच जनावरांच्या चाऱ्याचे प्रश्न इतिहास काळातही होते. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या काळात दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या होत्या. त्यांमधील पाणी पुरवठा व पाणीसाठ्याच्या योजना आजच्या परिस्थितीतही आदर्श आहेत. येणाऱ्या संकटांना व आपत्तींना तोंड देण्यासाठी तुम्ही अशा योजना तयार करू शकता की ज्या तुमच्या जीवनासाठीच नाही तर समाजासाठीही उपयुक्त ठरतील. मलिक अंबरने औरंगाबादमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नहर कालवा योजना राबवली आहे. त्या योजनेसंबंधित माहिती पहा, इंटरनेटवर सर्च करा नहर कालवा. ती आजही अस्तित्वात आहे, त्याविषयी अधिक माहिती मिळवा. तसंच बाजीराव पेशवे यांनी कात्रजपासून तर शनिवारवाडा यापर्यंत पाणी आणण्यासाठी पाईपलाईन केलेली आहे. या संदर्भात माहिती घ्या. इतिहासातील अशा काही घटना आहेत, त्या घटनांसंदर्भात आणखीन माहिती घ्या इंटरनेटवरून. आणि वहीतल्या जगात विविध प्रदेशांमध्ये तीव्र दुष्काळ पडून त्यात प्राणहानी झाल्याच्या नोंदीसुद्धा आहेत. आशिया हा जगातील प्रमुख दुष्काळग्रस्त खंड ठरलेला आहे. बहुतांश दुष्काळ अवर्षण प्रवण व पूरग्रस्त प्रदेशांमध्ये पडलेले आहेत. जगात जे भीषण दुष्काळ पडले त्यांमध्ये भारत व चीनमधील दुष्काळ प्रमुख आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा अनेक घटना आहेत, त्या घटनांचा तुम्ही अभ्यास करा. आपण दुष्काळाला जबाबदार आहोत का? पहा. पर्जन्यमान आणि लोकसंख्या यांचा समतोल बिघडल्याने पाण्याचा तुटवडा वाढत आहे. पहिलं कारण. आपण दुष्काळाला जबाबदार आहोत का, याच्यातलं पहिलं कारण. दुसरं, हरित क्रांतीमुळे अन्नधान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली असून तरी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके त्यांच्या वापरामुळे पर्यावरणाचे संतुलन नष्ट झालेले आहे. तिसरं, अमर्याद पाणी उपसा करणे, म्हणजे आवश्यक नसताना पाण्याचा उपसा करणे. चौथं, जमिनीची धूप होणे. पाचवं, पाण्याचा गैरवापर करणे. अशा अनेक कारणं आहेत की यामुळे दुष्काळाला आपण जबाबदार आहोत हे आपल्याला लक्षात येते. दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? विद्यार्थी मित्रांनो, पहिलं म्हणजेच पाण्याचा नियोजनपूर्वक वापर व पाण्याचा पुनर्वापर करणे. जर आपण 1 ग्लास पाणी प्यायला घेतलं आणि जर अर्धाच ग्लास पाणी पिलं आणि तो आपण काय करतो, फेकून देतो, तर ते पाणी न फेकता आपण काय केलं पाहिजे, ते पाणी झाडाला टाकलं पाहिजे. एखाद्या ठिकाणी उरलेले जे पाणी आहे ते झाडाला टाकलं पाहिजे, त्याचा पुनर्वापर होईल विद्यार्थी मित्रांनो. किंवा आवश्यक नसताना आंघोळीसाठी 1 बादली पाणी घेतो आपण, अर्धी बादलीत आंघोळ करतो आणि बाकीचं पाणी आपण फेकून देतो.
तर ते न फेकता आपण कपडे धुण्यासाठी सुद्धा त्या पाण्याचा वापर करू शकतो. अशी अनेक उदाहरणं आहेत विद्यार्थी मित्रांनो. दुसरं, स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे योग्य नियोजन करणे. तिसरं, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे तसंच वृक्षतोड थांबवणे. विद्यार्थी मित्रांनो, आपण झाडं लावण्याऐवजी झाडं तोडताना जास्त पाहतो लोकांना, पण आपण प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावून ते जगवलं पाहिजे. तरच निसर्गात वृक्ष लागवडीचं प्रमाण वाढेल आणि पावसाचं प्रमाणही वाढेल. विद्यार्थी मित्रांनो, हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन नियोजनात बदल करणे हा चौथा मुद्दा आहे. तर दुष्काळाची तीव्रता यामुळे कमी होऊ शकते आणि म्हणून अशा प्रकारचे प्रयत्न आपण सगळ्यांनी केले पाहिजे. दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण अशा पद्धतीचे उपाययोजना करू शकतो. इथं एक वाक्य दिलं आहे पहा, नको दुष्काळ नको जमिनीची धूप, नको दुष्काळ नको जमिनीची धूप, झाडे लावा खूप खूप. अशी विविध घोषवाक्य तयार करून प्रभात फेरीत वापरा. आता विद्यार्थी मित्रांनो, अशा अनेक प्रकारचे जे घोषवाक्य आहेत ते तयार करा, वहीत लिहा. कमीत कमी 5 ते 10 घोषवाक्य तुम्ही स्वतः तयार करा आणि वहीत लिहा. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ढगफुटी. आता आपण रोज बातम्यांमध्ये ऐकतो विद्यार्थी मित्रांनो, अमुक गावाला ढगफुटी झाल्यामुळं नुकसान झालं, ढगफुटीमुळे अनेक पिकं वाहून गेलीत, बांध फुटला किंवा घरांमध्ये पाणी शिरलं. अशा अनेक प्रकारच्या घटना आपण ऐकतो ढगफुटी झाल्यामुळं. पण नेमकं ढगफुटी म्हणजेच काय? आणि पहिलाच प्रश्न इथं आहे, पाऊस कसा पडतो? आता पाऊस कसा पडतो हे भूगोल विषयात आपण शिकलेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो, की समुद्रातल्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन त्यापासून ढग तयार होतात आणि ढग हवेत वाहून ज्या ठिकाणी थंड हवा लागली त्या ठिकाणी ढगातलं जे पाणी आहे ते खाली येते. ढगातलं पाणी खाली आल्यानंतर जमिनीवर येते. जमिनीवरचं पाणी परत वाहून नदीला जाऊन मिळते. नदीचं पाणी समुद्राला जाऊन मिळते. अशा पद्धतीने हे चक्र चालू असते. काही वेळा पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेले पाणी पावसाच्या स्वरूपात जमिनीवर न पडता जमिनीकडील उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगातच सामावली जाते. परिणामी त्या ढगांमध्ये वाफेचा अधिक साठा होतो आणि शीघ्र संगणन क्रियेमुळे अचानकपणे एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर सुमारे 100 मिलीमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडतो. याला ढगफुटी म्हणतात. एकाच ठिकाणी त्या ढगातलं पाणी पूर्णपणे जमिनीवर येते. म्हणजेच या ठिकाणी 100 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त प्रति तासाने पडलेला पाऊस म्हणजेच ढगफुटी. विद्यार्थी मित्रांनो, 6 ऑगस्ट 2010 रोजी अशी ढगफुटी लडाखमधील लेह येथे झाली होती. 26 जुलै 2005 रोजी मुंबईमध्ये झालेली ढगफुटीची घटना ही सर्वांच्या लक्षात राहील अशी विलक्षण होती. त्या दिवशी 8 ते 10 तासांमध्ये सुमारे 950 मिलीमीटर म्हणजेच 37 इंच इतका पाऊस पडला होता आणि संपूर्ण मुंबई जलमय झाली होती. आजही आपण अनेक गावातल्या घटना ऐकतो की अमुक गावात ढगफुटी झाली आणि घरांमध्ये पाणी शिरलं, शेतीचं नुकसान झालं, जनावरे वाहून गेली, रस्ता वाहून गेला, पूल तुटलं. अशा अनेक प्रकारच्या घटना आपण आजही ऐकत असतो, टी व्हीवर बातम्यांमध्ये पाहत असतो. विद्यार्थी मित्रांनो, खूप जोराचा पाऊस पडताना डोंगराच्या पायथ्याशी का थांबू नये? तर ढगफुटी किंवा अतिवृष्टी होत असताना दरड कोसळणे, टेकड्या आणि डोंगर खचणे अशा घटना होऊ शकतात. पाण्याचे प्रवाह पण जोराने उतारावरून डोंगर पायथ्याशी येऊ लागतात. म्हणून आपला जीव वाचवण्यासाठी खूप जोराचा पाऊस पडताना आपण डोंगराच्या पायथ्याशी थांबू नये. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही वहीत लिहून ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे महापूर. विद्यार्थी मित्रांनो, आपण बातम्यांमध्ये किंवा वर्तमानपत्रांमध्ये बातम्या पाहतो, वाचतो. महापूर म्हणजे नेमके काय? गोदावरी नदीला महापूर आलं, पाण्याची पातळी वाढली,
किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला जातो. तर नेमकं महापूर म्हणजे काय या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती पाहू. त्या ठिकाणी पहिलाच मुद्दा आहे, महापूर म्हणजे काय, महापुराचे परिणाम कोणते आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लक्षात घ्या. महापूर म्हणजे काय आणि महापुराचे परिणाम कोणते आहेत ही तुम्हाला वहीत लिहायची आहेत. मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगतो, ती माहिती नीट लक्षात घ्या. महापूर म्हणजेच काय, तर महापुरामुळे एखाद्या ठिकाणी खूप अधिक प्रमाणात पाणी जमा होते. अतिवृष्टीमुळे हे पाणी नदीच्या पात्रात जमा होऊन आजूबाजूच्या भूभागावर पसरते. यालाच महापूर असे म्हणतात. आपल्या गोदावरी नदीला 2 वर्षापूर्वी महापूर आलं होतं की ते किनाऱ्यावरील जे घरं आहेत त्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं. मग अशा प्रकारची परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होते त्याला महापूर म्हणतात. आता या महापुराचे परिणाम काय. पहिलं, अतिवृष्टीमुळे शहरातील निचरा व्यवस्था अपुरी पडून पाणी घराघरात घुसते. दुसरं, वीज पुरवठा खंडित होतं आणि दळणवळण बंद पडते. तिसरं, जमिनीची धूप होते. शेतीचे व पिकांचे अमाप नुकसान होते. गुरेढोरे मरण पावतात. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी होते. आणि चौथं, पूर ओसरल्यावर रोगराई पसरून संक्रामक रोगांच्या साथी येतात आणि त्यात संपूर्ण गाव शहराचे आरोग्य धोक्यात येते. तर असे कारणं आहेत, परिणाम आहेत आणि म्हणून महापूर आल्याने अशा प्रकारचे परिणाम होऊ शकतात. मागील इयत्तेमध्ये आपण महापूर व महापुराचे परिणाम अभ्यासलेले आहेत. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रामध्ये आलेल्या विविध ठिकाणच्या महापुरांबद्दल माहिती मिळवा आणि ती वहीत लिहा. महापुरांवर संरक्षणात्मक उपाययोजना काय करता येतात. पहिलं, डोंगराळ प्रदेशात लहान धरणे बांधणे. दुसरं, पाझर तलावाची निर्मिती करणे. तिसरं, नद्यांचे पात्र कृत्रिमरित्या सरळ करणे. चौथं, नवीन जंगल लागवड करणे. आणि पाचवं, नद्या जोडणे. विद्यार्थी मित्रांनो, महापूर संरक्षणात्मक उपाययोजना लिहा. हे 5ही मुद्दे वहीत लिहा. आता कोण काय करते. भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना 1976 साली केलेली आहे. पूर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न या आयोगामार्फत केलेले आहेत. राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत पूर नियंत्रणासंदर्भात आराखडा तयार केलेला असतो. या आराखड्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवितहानी टाळता येते. वीज पडणे म्हणजेच नेमके काय. आकाशात चमकणारी वीज तुम्ही पाहिली आहे का आणि कधी. हो, ज्यावेळेस ढगांचा गडगडाट असा आवाज होतो त्यावेळेस वीज चमकताना आपण आकाशात पाहिलेली आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. दुसरं, वीज निर्माण कशी होते, तर हे आपण पाहिलेलं आहे विद्यार्थी. तर जेव्हा ढगाच्या तळाचा ऋणप्रभार जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त होतो तेव्हा टप्प्याटप्प्याने ऋणप्रभार जमिनीकडे वाहू लागतो. अतिशय जलद 1 सेकंदापेक्षाही खूप कमी वेळात ही घटना घडत असते. अशा वेळी विजेची निर्मिती होते. त्यातून उष्णता, प्रकाश व ध्वनीची निर्मिती होत असते. हे आपण मागील पाठांमध्ये पाहिलेलं आहे. पाठ क्रमांक 8 स्थितिक विद्युत या प्रकरणामध्ये या संदर्भात माहिती पाहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. मग स्थितिक विद्युत या पाठामध्ये तुम्ही वीज निर्मिती व वीज पडणे याविषयी अधिक माहिती घेतलेली आहे. या पाठात आपण विजेची आणखी काही वैशिष्ट्ये व विजेपासून बचाव करण्याचे उपायसुद्धा जाणून घेतलेले आहेत. त्यानंतर ऐकावे ते नवलच, विजेचे तापमान सूर्यापेक्षा प्रखर आहे. अरे बापरे. सर्वच विजा जमिनीवर पडत नाहीत. 95% विजा आकाशातच असतात. फक्त 5% विजा जमिनीपर्यंत पोहोचतात. विजा एकाच ढगांमध्ये 2 ढगात किंवा ढग आणि जमिनीदरम्यान निर्माण होऊ शकतात. वातावरणात दर सेकंदाला जवळपास 40 विजा चमकतात. विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असते. एवढ्या मोठ्या तापमानामुळे प्रचंड दबावाखाली आलेली हवा अचानक प्रसरण पावते आणि मोठा कडाडण्याचा आवाज होतो. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती सुद्धा महत्त्वाची आहे, ही लक्षात घ्या. तुम्हाला परीक्षेत विचारली जाऊ शकते.
खुल्या मैदानात वीज पडण्याचे सर्वाधिक प्रमाण. वीज प्रभावित व्यक्ती मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जागतिक स्तरावर कमी असले तरी मृत्यू न ओढवलेल्या लोकांवर विजेचे दीर्घकालीन परिणाम झाले आहेत. वीज प्रभावित व्यक्तींचा त्वरित इलाज केल्यास त्यांचे प्राण वाचवता येते. विजेचा आघात झालेल्या ठिकाणाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की सर्वात जास्त प्रमाण हे खुल्या मैदानात तर कमी प्रमाण हे झाडाखाली व पाण्याजवळ आहे. नेहमी व्यक्ती एखाद्या उंच ठिकाणी किंवा एखाद्या उंच वस्तूजवळ असताना दुर्घटना घडलेल्या आहेत. वीज कडाडत असताना काय दक्षता घ्याल किंवा घेतली पाहिजे, या ठिकाणी 11 मुद्दे दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे पण महत्त्वाचे आहेत. हे मुद्दे व इथल्या पहिला आहे, मैदानात झाडाखाली उभे राहू नका, तसंच उंच ठिकाणी झाडावर चढू नका. दुसरं, विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टावर इत्यादींजवळ उभे राहू नका. तिसरं, गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्या भोवतीच्या तारेच्या कंपाऊंडला टेकू नका. चौथं, दुचाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यांवर असाल तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा. पाचवं, एकाच वेळी अधिक व्यक्तींनी एकत्र थांबू नका. सहावं, 2 व्यक्तींमध्ये अंदाजे 15 फूट अंतर राहील याची काळजी घ्या. सातवं, प्लग जोडलेली विद्युत उपकरणे वापरू नका. मोबाईल किंवा दूरध्वनीचा वापर करू नका. मोबाईल स्विच ऑफ करा. आठवं, पायांखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा. नववं, दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यांवर दोन्ही हात ठेवून तळपायांवर बसा. 10वं, पोहणारे, मच्छीमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर पडा. आणि 11वं शेवटचा मुद्दा आहे, पक्के घर सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. आपल्या घराच्या आसपास उंच इमारतीवर तडित रक्षक आहे का नाही त्याची माहिती मिळवा. आवश्यकता वाटल्यास आपल्या घरावर तडित रक्षकसुद्धा बसवून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, www.ndma.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपत्ती तसंच आपत्ती व्यवस्थापन संदर्भात माहिती संग्रहित करा. इंटरनेटवरून तुम्हाला अधिक माहिती मिळवता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ज्वालामुखी, वोल्कॅनो. ज्वालामुखी ही एक नैसर्गिक घटना आहे. ज्वालामुखीच्या घटनासुद्धा तुम्ही ऐकलेल्या आहेत किंवा फिल्ममध्ये पाहिलेल्या आहेत. पृथ्वीचा अंतर्भाग अत्यंत उष्ण आहे. भूअंतर्गतून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठावर तप्त पदार्थांच्या हालचाली सतत होत असतात. त्यामुळे काही वेळा भूकवचाखालील घन, द्रव आणि वायू हे पदार्थ भूकवचाकडे ढकलले जातात. हे पदार्थ भूकवचाबाहेर पडून त्यांचा पृष्ठभागावर उद्रेक झाला व ते वाहू लागले की त्यास ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखीमुळे काय होते? पहिलं, शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक इत्यादी रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात. त्यामुळे डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते. डोंगर व टेकड्यांची निर्मिती कशी होते याचं कारण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरं, ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आणि वायू यांमुळे वातावरण प्रदूषित होते. तिसरं, अनेकदा ज्वालामुखीमुळे पाऊस पडतो. चौथं, उष्ण वायूमुळे तापमान वाढते. आणि 5वा मुद्दा आहे, उष्ण चिखलाखाली जंगल वस्त्या काढल्या जातात. विद्यार्थी मित्रांनो, हे जे उष्ण चिखल वाहते यामध्ये जंगल किंवा अनेक वस्त्या काढल्या जातात. या ठिकाणी चित्र दिले आहे, त्या चित्राचं निरीक्षण करा ज्वालामुखीचं. ज्वालामुखी जमिनीवर होतात तसं समुद्रातही होतात. जमिनीवरील ज्वालामुखीच्या स्फोटातून जे पदार्थ बाहेर येतात तेच पदार्थ समुद्रातील ज्वालामुखीतूनही बाहेर पडतात. समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काही बेटांची निर्मिती होते. ज्वालामुखीचा उद्रेक टाळणे, उद्रेक सुरू झाल्यावर तो थांबवणे किंवा त्यांचे नियंत्रण करणे शक्य नसते. मात्र त्याचे भाकीत करणे व त्यानुसार तात्काळ आपत्ती व्यवस्थापन करणे हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शक्य झालेले आहे. सुनामीविषयी तुम्ही माहिती ऐकलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे भूकंप म्हणजे काय. दुसरा प्रश्न आहे भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक हे सागराच्या तळाशी झाले तर काय होईल. भूकंप म्हणजे काय? भूकवचात अचानक होणारी कंपने म्हणजेच भूकंप होय. भूगर्भातील
भूगर्भातील हालचालींमुळे जमीन थरथरते आणि तिला भेगा पडतात. यालाच भूकंप असे म्हणतात. दुसरं, भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक हे सागराच्या तळाशी झाले तर काय होईल? भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा भूकवचामधून बाहेर पडते. सागराच्या तळाशी अशा हालचाली किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर महाकाय लाटा निर्माण होतात आणि ह्या ज्या महाकाय लाटा आहेत त्या किनाऱ्यापर्यंत येतात आणि ते किनाऱ्यावरील जी झाडं किंवा वस्ती आहे त्यापर्यंत त्या लाटांचं पाणी जातं आणि त्या ठिकाणी जमिनीवर जे काही आहे त्याचं नुकसान होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, त्सुनामी म्हणजेच काय याविषयी आपण अधिक माहिती पाहू. जमिनीप्रमाणेच सागराच्या तळाशी भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक होतात आणि महासागराच्या तळाशी भूकंप झाला तर बाहेर पडणारी ऊर्जा पाण्याला वरच्या दिशेने ढकलते. परिणामी महासागरात विशिष्ट प्रकारच्या लाटा तयार होतात. या लाटा उगमस्थानाजवळ फार उंच नसतात, परंतु खूप वेगाने त्या दूरवर पसरू लागतात. तेव्हा या लाटांचा वेग तासाला 800 ते 900 किलोमीटर इतका असतो. त्या किनारी भागाकडे पोहोचतात तेव्हा त्यांचा वेग आधीपेक्षा कमी होतो, पण त्यांची उंची खूपच म्हणजे सुमारे 100 फुटापर्यंत वाढलेली दिसते. महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसंच ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या ह्या लाटांना त्सुनामी लाटा म्हणतात. ही व्याख्या तुम्ही वहीत लिहा. त्सुनामी हा जापानी भाषेतील शब्द आहे. त्सुनामी याचा अर्थ किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट होय. त्सुनामी या शब्दाचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या. मग त्सुनामीचे विघातक परिणाम कोणते आहेत? पहिलं, इमारती, बांधकामे उद्ध्वस्त होतात. दुसरं, जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होते. तिसरं, किनाऱ्यावरील होड्या व जहाजे यांची हानी होते. चौथं, झाडे मुळांपासून उन्मळून पडतात. मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होते. आणि पाचवं, किनाऱ्यावरील मूळच्या जमिनीत बदल होऊन दलदलीचे प्रदेश निर्माण होतात. सहावं, वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. सातवं, समुद्राशी संबंधित व्यवसाय, उद्योगधंदे यांवर विपरीत परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत होते. आणि आठवं आहे, बंदरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. मग याच्यावर उपाययोजना काय करता येतील? तर सागर तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे त्सुनामी लाट निर्माण झाल्यावर तात्काळ तिचा अंदाज घेऊन किनारपट्टीलगतच्या प्रदेशातील लोकांना धोक्याची सूचना देणे आवश्यक असते. यासाठी कृत्रिम भूस्थिर उपग्रहाची मोठी मदत होत असते. तर अशा पद्धतीची उपाययोजना या ठिकाणी त्सुनामीवर करता येऊ शकते. त्यानंतर वादळविषयी तुम्ही माहिती ऐकलेली आहे, पाहिलेले आहे. तर वादळे कशी निर्माण होतात, त्यांचे कोणकोणते परिणाम होतात? विद्यार्थी मित्रांनो, वादळे कशी निर्माण होतात? हवेमध्ये कमी अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात आणि त्यामुळे जोराचा वारा वाहू लागतो. अकस्मात हवा बदलते, त्यामुळे वादळे निर्माण होतात. त्यांचे कोणकोणते परिणाम होतात? वादळांचे परिणाम: किनाऱ्यानजीकच्या प्रदेशाचे नुकसान होते, जीवित आणि मालमत्तेची प्रचंड हानी होते आणि वीज पुरवठा आणि दळणवळण बंद पडते. मागील इयत्तेत आपण वादळ निर्मिती व त्याच्या परिणामांबद्दल माहिती घेतली आहे. समजा तुम्ही एखाद्या वादळात अडकलात तर काय कराल? तर खालील काही 6 मुद्दे दिलेले आहेत, हे तुम्ही करू शकता. पहिला आहे, इमारतीवर पडून नुकसान करू शकणारी झाडे नियमित छाटा व नुकसान टाळा. दुसरं, आपण घराबाहेर असल्यास नेमके कुठे आहोत हे जवळपासच्या नातलगांना, मित्रांना कळवा. तिसरं, तुम्ही स्वतः बाहेर असलात तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. गॅस रेग्युलेटरचा स्विच बंद करा. वीज पुरवठा खंडित करा. 5वं, तुमच्या नातलगांना, मित्रांना फोनच्या मदतीने संभाव्य संकटापासून सावध करा. त्यांना सुरक्षित जागी जाण्याची सूचना द्या. 6वं, घरापासून दूर असणाऱ्या इतर लोकांना घरात तात्पुरता आश्रय द्या. मग कोण काय करते? संयुक्त राष्ट्र संघटनेने एक स्थायी स्वरूपाची आंतरराष्ट्रीय संस्था UNDP 1965 साली स्थापन केली आहे. जगभरातील सुमारे 177 देश या संघटनेचे सदस्य आहेत. या संघटनेचे एक प्रमुख कार्य म्हणजे आपत्ती काळात साधनसामग्री
आर्थिक मदत तसंच स्वयंसेवक आपत्तीच्या ठिकाणी पाठवणे यासोबतच मदतीसाठी आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पथके व इतर तज्ज्ञांचे गटही पाठवले जातात. इयत्ता 7वी भूगोल पाठ्यपुस्तकातील वारे या पाठामधील वादळांविषयीची अधिक माहिती तुम्ही मिळवू शकता. इयत्ता 7वी भूगोल पाठ्यपुस्तकातील वारे हे प्रकरण तुम्ही वाचा आणि अधिक माहिती घ्या. 13 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन म्हणून आपण साजरा करतो. 13 ऑक्टोबर लक्षात घ्या, ही माहिती पण महत्त्वाची आहे. वहीतल्या 13 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधन दिन. विविध नैसर्गिक आपत्तीचे परिणाम व उपाययोजना यांवर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करून वर्गात तुम्ही शिक्षकांच्या मदतीने सादर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपत्ती व्यवस्थापन यामध्ये अनेक मुद्दे पाहिले. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? आपत्ती व्यवस्थापन जर होत असेल त्यामध्ये आपण दुष्काळ, वीज पडणे, वादळ, ढगफुटी, महापूर आणि त्याच पद्धतीने त्यावर त्याचे होणारे परिणाम, त्यावर उपाययोजना काय करता येतील, या सर्व मुद्द्यांसंदर्भात माहिती पाहिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही परत एकदा हे प्रकरण पुस्तकातून वाचा आणि हे जे स्वाध्याय आहे हे दिलेलं स्वाध्याय पूर्णपणे प्रश्नांची उत्तरं वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा. या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत. आमच्यातील वेगळे कोण हे ओळखा आणि लिहा. सांग पाहूया आपत्तीवरील उपाय योजना काय करता येतील. त्यामध्ये दुष्काळ, वीज पडणे, वादळ, ढगफुटी हे आपण माहिती पाहिलेलीच आहे. सत्य की असत्य ते सकारण सांगा. खालील प्रश्नांची उत्तरं तुमच्या शब्दात लिहा. महाराष्ट्रामध्ये आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत महापूर, दरड कोसळणे अशा आपत्तींवर कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत त्याची माहिती घ्या इंटरनेटवरून. आपत्ती व्यवस्थापन संदर्भात तुम्ही तुमच्या घरामधील कोणकोणत्या बाबी तपासून पाहाल आणि का या संदर्भात माहिती घ्या. आणि 2 उपक्रम दिलेले आहेत, हे उपक्रम वहीत लिहा. इंटरनेटच्या सहाय्याने आपत्ती निर्माण झालेल्या ठिकाणी माहिती गोळा करा. वादळांना नावे कशी देतात यांची इंटरनेटच्या सहाय्याने माहिती करून घ्या. आता हे जे उपक्रम आहे इंटरनेटवरून शोधून हे उपक्रम तुम्ही वहीत तयार करा. आलं लक्षात? तर या पद्धतीने आपण आपत्ती व्यवस्थापन या 10व्या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे. स्वाध्याय पूर्ण करा. धन्यवाद.